Hi friend, today we discuss about the next topic chapter in gravitation. आपण ग्रॅव्हिटेशन हे चॅप्टर बघत आहे बरोबर आहे. तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टर मधलं लास्ट टॉपिक सुरू आहे. मीन्स लास्ट शेवटच्या एक व्हिडिओमध्ये हे पूर्ण संपून जाईल थेरॉटिकल पोर्शन. जे विद्यार्थी नवीन जॉईन झालेले आहेत आपल्या क्लास संबंधित त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ जे आहेत ते एकदा रिकवर करून घ्यायचे, बघून घ्यायचे. तर आज आपल्याला काय बघायचं आहे, तर आज आपल्याला हे 3 पॉईंट कव्हर करायचे आहेत. कुठले कुठले 3 पॉईंट कव्हर करायचे आहेत? मास अँड वेट, फ्री फॉल अँड ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी. या चॅनलवरती सर्व विद्यार्थ्यांना सायन्स पार्ट 1 अँड सायन्स पार्ट 2 हे डिटेल एक्सप्लेनेशन भेटणार आहे. तर मॅक्झिमम 10 क्लासच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यायचा आहे. आपण ट्राय करू की टोटल 10th सिलेबस इथं संपवण्याचा प्रयत्न करू. थोड्याच दिवसात लाईव्ह क्लासला पण स्टार्ट करू. जस्ट आज आपल्याला एक लास्ट पोर्शन बघायचा आहे ग्रॅव्हिटेशनमधला. फर्स्ट स्टार्टिंग करायचं आपल्याला आज मास अँड वेट. जनरली आपण रेग्युलरमध्ये वापरतो वेट, मास, वेट, मास. मीन्स याच्यामधला फरक काय? What is the difference between mass and weight? Simple. Mass means the amount of matter present in object. Amount of matter. एखाद्या वस्तूमध्ये किती प्रमाणामध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? मास. ओके. तर मासचा एसआय युनिट काय आहे? केजी. मासचा एसआय युनिट काय आहे? केजी. आणि मास जे आहे ना ते एव्हरीवेअर कुठं पण चेंज होत नाही. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. प्रत्येक ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय राहते? सेम राहते, सारखीच राहते, चेंज होत नाही मास. ओके. के जीमध्ये आपण त्याला काय करतो? मेजर करतो. नेक्स्ट काय? वेट. आता व्हॉट इज मीन बाय वेट? क्लिअर. मास अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टमध्ये किती प्रमाणामध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? मास. ज्यावेळेस मासला काय लागते? फोर्स लागते. त्याच फोर्स लागल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण? वेट. मीन्स फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट आहे आणि त्या ऑब्जेक्टवर काय झालं? ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय झाला, मग त्याचं काय होते? वेट. ओके. आपण शॉपमध्ये गेलो, नंतर एखादं काय केलं आपण? 1 किलो साखर घेतली. मग ती काय करतो आपण? साखर मोजून घेतो, म्हणजे त्याच्यावर काय होते? वेट. ओके. म्हणजे त्याचं काय? मास असते. ओके. आणि त्याच्यावर काय झालं? फोर्स अप्लाय झाला. कुठला फोर्स अप्लाय झाला? ग्रॅव्हिटेशन फोर्स अप्लाय झाला. मीन्स त्याला काय म्हणतो आपण? वेट. बट जनरली मध्ये काय करतो आपण? मास आणि वेट हे दोन्ही कन्सेप्ट एकत्रच वापरून टाकत असतो रेग्युलर लाईफमध्ये. बट सायंटिफिक लँग्वेजमध्ये दोघांमध्ये थोडा फरक आहे. मास मीन्स अमाऊंट ऑफ मॅटर, वेट मीन फोर्स अप्लाय ऑन दी मास. फॉर एक्झाम्पल आता 1 किलो. ओके. एखाद्या ऑब्जेक्टचं काय? 1 किलो दिलेलं आहे, हे मास आहे. 1 किलो म्हणजे काय? मास आहे. मग आता याचं वेट काढायचं आपल्याला. तर वेट कसं काढू आपण? छोटासा फॉर्म्युला आहे. वेट इज इक्वल टू एफ मीन्स फोर्स अप्लाय होते. एम जी. एम म्हणजे काय? मास ऑफ द ऑब्जेक्ट. ओके. नंतर काय? जी म्हणजे ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्सची तुम्हाला व्हॅल्यू माहिती आहे. 1 किलो ऑब्जेक्ट इंटू 9.8. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय झालं आपल्याला? 9.8 न्यूटन्स. मीन्स काय झालं? हे झालं वेट. त्या वस्तूचं काय झालं? वेट. कुठल्या पण वस्तूचं आपल्याला काय काढता येते? वेट काढता येते. जर मास दिला असेल तर मासला काय करायचं? इंटू ग्रॅव्हिटेशन फोर्स. मीन्स अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज मास अँड अप्लाय ऑन दी फोर्स कॉल्ड ॲज वेट. डिफाईन ॲज अ फोर्स अट्रॅक्ट दी ऑब्जेक्ट कॉल्ड ॲज द वेट. सिम्पल डिफरन्स दोघांमधला समजलं तुम्हाला? मास आणि वेट मधला. मास अमाऊंट ऑफ मॅटर आणि त्याच मॅटरवर फोर्स अप्लाय झाला, वेट. वेट जर काढायचं असलं तर फॉर्म्युला वेट इज इक्वल टू एम इंटू जी. एम मीन्स मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड जी मीन्स ग्रॅव्हिटेशन फोर्स. ग्रॅव्हिटेशन फोर्सची व्हॅल्यू किती आहे? 9.8. ओके. नेक्स्ट ही कन्सेप्ट क्लिअर झाली आपली आज. मास अँड वेट. ओके. पेपरमध्ये छोटासा 2 मार्क्सला क्वेश्चन येऊ शकतो, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. तर तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. नंतर काय? फ्री फॉल. फ्री फॉल मीन्स तुम्हाला काय वाटते? व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल? फ्री फॉल म्हणजे काय?
फॉर एक्झाम्पल दिस इज द ऑब्जेक्ट, हे काय एक मार्कर आहे. मार्करला काय केलं मी आता पकडून ठेवलेलं आहे. ओके, तर मार्करला एकदम सोडल्यानंतर काय होईल, मार्कर एकदम खाली येईल. वाय? बिकॉज ऑफ दी ग्रॅव्हिटेशन फोर्स. का बरं येईल? ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग स्टार्टिंगचं इनर्शिया काय आहे? 0. जसं जसं ऑब्जेक्ट खाली येईल तसं तसे काय वाढत जाईल, त्याची स्पीड वाढत जाईल. आता इथं आपल्याला बघायचं आहे फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय? द फ्री फॉल रिलेटेड टू दी ग्रॅव्हिटेशन फोर्स. सपोज an object having the apply the only one force, the force is called as gravitation. एखाद्या ऑब्जेक्टवर फक्त आणि फक्त एकच फोर्स जर अप्लाय होत असेल आणि तो फोर्स कुठला? ग्रॅव्हिटेशन, तर ती ऑब्जेक्ट कशामध्ये फॉल होते? फ्री फॉल. म्हणजे कशी फॉल होते? फ्री फॉल. बट कंडिशन काय आहे? कंडिशन आहे इट अप्लाय दी ओनली वन फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन. फॉर एक्झाम्पल मार्कर आहे, मार्करला आता मला खाली सोडायचं आहे. मग याच्यावर एकच जर फोर्स अप्लाय होत असेल त्याला म्हणतो आपण फ्री फॉल. त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल. बट आता हे मार्कर आपण खाली टाकला, याच्यावर एकच फोर्स अप्लाय होत नाही, याच्यावरती काय होते? एअरचे काय होते? फ्रिक्शन होते. एअरचे काय होते? फ्रिक्शन होते. म्हणजे काय? दुसरा फोर्स पण याच्यावर अप्लाय झाला, फ्रिक्शन फोर्स पण अप्लाय झाला. नंतर समजा हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टला खाली फेकायचं आहे. मग ऑब्जेक्टला खाली फेकायचं आहे, कुठल्या फोर्समध्ये येईल? ग्रॅव्हिटेशन फोर्समध्ये. बट मध्ये काय? एअर आहे, म्हणजे इथं कुठला फोर्स लागेल? फ्रिक्शन फोर्स लागेल. मग इथं फ्री फॉल अप्लाय होईल का? नाही होईल. मग फ्री फॉल काय पॉसिबल कुठं आहे? फ्री फॉल फक्त फ्री फॉल पॉसिबल आहे इन व्हॅक्यूम कंडिशन, ज्या ठिकाणी ओनली वन फोर्स अप्लाय होता. तर बघा नेक्स्ट, वेन एव्हर an object move under the influence of the force of gravity alone called as free fall. एकच फोर्स जर अप्लाय होत असेल तो फोर्स कुठला आहे? ग्रॅव्हिटेशन फोर्स. त्याला काय म्हणतो आपण? फ्री फॉल. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल द मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट. मून अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट आर मूव्हिंग अंडर द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशन फील्ड ऑफ द अर्थ. मून जे आहे ते आपल्या अर्थ भोवती काय करते? रिव्हॉल्व करते. ओके, मग एकच फोर्स त्याच्यावर अप्लाय होतो. कुठला फोर्स अप्लाय होतो? ग्रॅव्हिटी. कुठला फोर्स होतो? अप्लाय ग्रॅव्हिटी. नेक्स्ट काय? आर्टिफिशियल सॅटेलाइट, वेदर सॅटेलाइट, कम्युनिकेशन सॅटेलाइट. मग याच्यावर कुठला फोर्स अप्लाय होतो? एकच फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटी. त्या ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुअन्समध्ये काय करते? ते रिव्हॉल्व करते. म्हणूनच त्याला हे काय? एक्झाम्पल ऑफ फ्री फॉल, बिकॉज ऑफ दी ओनली वन फोर्स अप्लाय ऑन दी ऑब्जेक्ट. बट कुठला फोर्स? ग्रॅव्हिटेशन फोर्स. मग याचं एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं फ्री फॉलचं काय? एक येईल फ्री फॉलचं एक्झाम्पल ते म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट. सेकंड येईल फ्री फॉलचं एक्झाम्पल ते म्हणजे मून अँड प्लॅनेट अराउंड दी सन. नेक्स्ट जर आपण सांगितलं थ्रो करत आहे ऑब्जेक्ट, तो ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये येत आहे का? क्वेश्चन आन्सर काय येईल? येस ऑर नो? नो, बिकॉज इट अप्लाय दी नेक्स्ट अदर वन फोर्स. दिस फोर्स इज कॉल्ड एज फ्रिक्शन फोर्स. ज्यावेळेस दुसरा फोर्स जर आपला असेल त्यावेळेस फ्री फॉल आपण त्याला नाही म्हणणार. ओके, 2 पॉईंट आपण क्लिअर केले, डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. नेक्स्ट पॉईंट केला आपण फ्री फॉल. लक्षात ठेवायचं एक्झाम्पल फ्री फॉलचं सॅटेलाइट अँड मून. नंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी नेक्स्ट 9th क्लासमध्ये तुम्ही बघितलं असेल पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. द एनर्जी विच इज इन अ स्टोरेज फॉर्म. एखादी एनर्जी जर स्टोरेज फॉर्ममध्ये असेल तर त्याला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल एनर्जी. ओके, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आता आपण इथं पकडलेला आहे. मग आणखी ऑब्जेक्ट काय थोडं वर नेला, आणखी थोडा वर नेला, म्हणजे याची काय होईल? पोटेन्शियल एनर्जी काय होईल? वाढत जाईल. एनर्जी काय होईल? याची वाढत जाईल. बट आपण बघितलेलं आहे, आपण काय बघितलेलं आहे? हे काय? अर्थच्या सरफेसवर काय? ग्रॅव्हिटी. जसं 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 हाईट वाढत जाईल तसं तसं काय होत जाईल? ग्रॅव्हिटी काय होत जाईल? कमी. व्हेन इन्क्रीज द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट द ग्रॅव्हिटी विल बी डिक्रीज. आता बघायचं आपल्याला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. इथं कुठलं पोटेन्शियल बघायचं आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. द एनर्जी स्टोर्ड इन अ ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ द पोटेन्शियल कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यामध्ये काय असते? पोटेन्शियल असते स्टोअर करण्याचं. increase the energy to greater height from the surface of the earth. मग सरफेस ऑफ द अर्थ पासून जर आपण ऑब्जेक्ट जर वरती नेला तर त्याच्यामध्ये काय इन्क्रीज होते?
एनर्जी जास्त इन्क्रीज होते. फॉर एक्झाम्पल फर्स्ट फ्लोअरला आपण एखादा ऑब्जेक्ट नेला, ओके, वरून खाली सोडला, त्याच्यामध्ये काही प्रमाणात एनर्जी. सेकंड फ्लोअर नेला, वरून सोडला, त्याच्यामध्ये आणखी जास्त एनर्जी. जसं जसं आपण वर जाऊ तसं काय होते, एनर्जी इन्क्रीज होते. बट आपल्याला माहित आहे हाईट जर खूप जास्त इन्क्रीज झाली तर ऑटोमॅटिकली ग्रॅव्हिटेशन काय होते, डिक्रीज होते. आपण एक्झाम्पलमध्ये चार्टमध्ये बघितलं होतं. माउंट एव्हरेस्टवर किती राहते, बलूनवरती किती राहते, सॅटेलाइटवरती किती राहते. तसंच हाईट इज इन्क्रीजेस, ग्रॅव्हिटेशन इज डिक्रीजेस. नेक्स्ट बघायचं आपल्याला इनफायनाइट एखादा ऑब्जेक्ट इनफायनाइट डिस्टन्सवर असला, ही अर्थ आहे, सरफेस आहे, इनफायनाइट म्हणजे खूप लांब, ज्याला आपण मेजर करू शकत नाही. इनफायनाइट डिस्टन्सवर आहे, मग ग्रॅव्हिटी काय होईल, झिरो होऊन जाईल. ग्रॅव्हिटी काय होईल, झिरो. मग आपल्याला हायेस्ट हाईट, ज्यावेळेस हायेस्ट हाईट येते ना अर्थ सरफेसपासून, त्यावेळेस साईन कुठलं घेतलं आपण, निगेटिव्ह साईन. का बरं, कारण ग्रॅव्हिटी काय होत चाललेली आहे, कमी कमी होऊन झाली आहे. मग फॉर्म्युला काय, पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल कॅपिटल जी कॅपिटल एम आणि स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. आर मीन्स रेडियस ऑफ द अर्थ, एच मीन्स हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. मग ही कॅल्क्युलेशन करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे, कशाचा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर, बोर्डवरती दिलेला आहे, व्यवस्थित पॉईंट समजून घ्यायचे. 3 पॉईंट आपण आज बघितलेले आहे. द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. सेकंड पॉईंट बघितला आपण फ्री फॉल. नंतर लास्ट पॉईंट बघितला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ओके.